आज मी सगळं बिंग फोडायला आलोय. तुझा इथला अजून एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे सई. अरे बापरे, सई मॅडम एकदम साधे दिसतात रे, म्हणजे असे येतात मस्तपैकी स्प्रे. मला वाटलं नव्हतं यार, म्हणजे मारतात मी एकदम साध्या सुध्या समजलं. जंगमगू एक मिनिट का बसा. सर सई मॅडमचा प्रॉब्लेम मला सांगा, काय काय झालं. सई सई बिचारी एकदम निरागस आहे. हा. तिचा प्रॉब्लेम नाही, पण प्रसाद तो प्रॉब्लेम आहे. काय काय होतं, तो तिथं 1.5 फुटावर बसतो. हा हा, ती त्याला काहीच म्हणत नाही. हा आणि तू इथं 20 फुटावरनं ऍक्टिंग करतो, तुला चार्मर हा. तो माझ्यावर जळतो. अजून जोरात. तो माझ्यावर जळतो. अजून? अरे तो जळतो माझ्यावर. अरे मी काय केलंय? इमानीत बरे काम करतोय, का जळतो माझ्यावर? का जळतो माझ्यावर? वा 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 गौऱ्या, इकडे जवळ आहे, जवळ आहे. गौऱ्या, तू भिकारी बन, अप्रतिम भिकारी बन, ओरिजिनल पेक्षा खतरनाक भिकारी कर, आणि त्यांनी तुला ओळखलं नाही पाहिजे. बस. आई शपथ सर, असा भिकारी करतो ना, डायरेक्ट पॅकअपच करतो बघा. तू फाटका शर्ट आणलाय, आणलंय ना. मी फाटकी पॅन्ट आणली, पण उपयोग नाही. हे का तू फाटका शर्ट बॅगेत घेऊन फिरतो? अरे ते मी गाडी चोरीला गेली ना माझी. हा. मी दुसऱ्याची चोरायला गेलो होतो, लय मारला मला तेव्हाचा आहे हा. तो शर्ट हा. हा गौऱ्या, इकडे बघ, थोडं काळं लाव तोंडात. ऍक्टिंग तर बघ रे आता दत्तू आपली. हे काय? चलो बाय, बॅग भरो बाय, बॅग भरो. वापस पुणे. व्यवस्थित व्यवस्थित. कोणी मराठी साहेब, आपण आलेला आहे. हा, बस बस. ओके ना? Correct, Done correct, आहे ना? correct. थांब थांब. आता बघ अशी ऍक्टिंग करतो ना. दादा कुठे गेला? दादा दादा ए ओंक्या, हा. गौऱ्या कुठे? अरे दादा दादा गौऱ्या. आई ग, कसला भिकारी दिसतोय. स्टाईल आहे. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम ऑस्ट्रेलिया. हा, आता जस्ट ऑस्ट्रेलियावरून आलोय. एक मोठा इव्हेंट होता. पेमेंट जर सांगितलं तर इकडनं दूर निघेल, असा पेमेंट होता आपल्याला. ओ माय गॉड, अजय तू सर. हाय हाय गौऱ्या, हाय सर. कसा आहेस? मस्त मस्त सर. तुम्ही एअरपोर्टला म्हणजे इथेच असता की घरी पण जाता? हाय सर. अतुल भाई, हा एक बहुत बड़ी सुपारी अपने पास. काय बोलतो? हाँ, तुम्ही जरा इकडे आहे ना, मोठी सुपारी तू आहे. तिकडे आहे ना. पण सर उधर लाइट कम है और गौरव मोरे को लाइट में रहने की आदत है. सर हा. गौऱ्या, तू इकडे काय करतो? पण कोणाला कोणाला सोडायला आला? नो, जस्ट ऑस्ट्रेलियावरून आलोय. ऑस्ट्रेलियाचं स्पेलिंग सांग. राहू दे. पण सर मी काय म्हणतो, तुम्ही इकडे काय करताय? अरे, इंडियन आयडल सुरू होतं ना मराठीत पहिल्यांदा, हा. तर आम्ही प्रमोशनसाठी चाललोय. ओके ओके ओके. हा हा. हा. हे कुठे गेले दोघं? ए ओंक्या, दत्तू, चला. दादा आलो. दादा आलो. हे दोघे काय तिकडे माईक लावायला येत आहेत? गौऱ्या, हा. आम्ही दादा बरोबर शूटिंग बघायला चाललोय. काय दादा? येस. हो काय? दादा एक मिनिट जरा इकडे ना. ह्या ओंक्यापासून जरा सावध हा. का? तू खुर्चीवर उठलास ना, आता तुझ्या खुर्चीवर जाऊन बसेल तो. कसं? अरे हा बाहेर पोरींना अतुल गोगावले म्हणून ऑटोग्राफ देतो. ए ओंक्या, ए असली कामं करतो तू? हा. देवळ ठेवून तुला. हा, आणि कुठून वाटतो रे तू अतुल गोगावले? हा, ऍक्च्युली मी वाटतो अतुल गोगावले. तुम्हाला अकलायत काय? दाढी वाढवली म्हणजे अतुल गोगावले नाही होत.
सर तुम्हाला ती म्हण माहिती आहे ना दादा ते एकाचं 2 करणे हा. आमच्या इथे एकाचं 1000 करतात. अच्छा दादा तुला सांगतो हा. गौऱ्याला आमच्या इथे एवढं बोलतात ना त्याच्या जागी मी असतो ना तर शो सोडला असता. काय बोलतो पण बिचारा गरजू आहे ना. मी गरजू आहे तू गरजू नाही का हा सुनील डांगेचा मोबाईल गौऱ्या काय यार आता हा? अरे साधा आहे. साधा आहे गौऱ्या. अरे गौऱ्या ना साधा आहे ना त्यामुळे ना कोणी येतं आणि अशी पोळी भाजून जातं त्याची. हो. तुला एक आतली गोष्ट सांगतो दादा. इकडे. दादा इथे तो समीर माहिती आहे ना? कोण समीर आमचा सम्या दादा. सम्या दादा हा म्हणजे तो विनोद सम्राज्ञी विशाखाजींबरोबर जो असतो बुटका तो. तो जे कुत्र्याला आपण बोलवतो ना तो आवाज काढतो आणि म्हणतो डोलबेचा आवाज आहे. तो आणि तो हॅमरे का तुमरे को म्हणजे तो हॅमरे का तुमरे को तो का तो सम्या दादा. काय म्हणतो तो मला म्हणतो ओंक्या मला स्किट मध्ये विनोद सुचले नाहीत ना की मी गौऱ्यावर 4-5 पंच करतो आणि लिहून टाकतो. बर स्किट वाजलं नाही वाजलं गौऱ्यावरचे पंच हमखास वाजतात. खरं पण अगदी बरोबर आहे तसं. मी तुम्हाला एक सजेस्ट करतो या गौरव मोरेला तुमच्या शो मधनं काढा. या गौरव मोरेला तुमच्या शो मधनं काढा. तुमचा शो कोणीच बघणार नाही. मी लिहून देतो. थँक्यू दादा थँक्यू सो मच. दादा यार असं डायरेक्ट तोंडावर नको ना बोलू. तोंडावर नको बोलू म्हणजे बरोबरच बोललो मी. मी जर का खोटं बोलत असेल ना दत्तू आत्ताच्या आत्ता माझ्या अंगावर वीज पडेल. खाल्ली माती हे बघ वाजली हा. पण पडली का नाही म्हणजे मी खरं बोलतो. अरे तुम्हाला कळत नाही गौरव मोरे तुमच्या शोचा आत्मा आहे रे आत्मा. थँक्यू दादा थँक्यू सो मच. गौऱ्या तू नको थँक्यू म्हणू बाळा. तुला माहिती का तू काय केलंय. तू आम्हाला सगळ्यांना इतकं हसवलंय. आमच्या सगळ्यांची आयुष्य वाढवली. दादा. माहितीये तुला माहितीये आम्ही इंडियन आयडल कशासाठी केले. भाळवणकर आणि फाळके आले ना हा तेव्हा ते म्हणले की इंडियन आयडलचं जज बना. हा म्हणलं आमची एकच अट आहे की आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये जायचंय आणि गौरव मोरेला भेटायचे. ते करत असाल तरच इंडियन आयडलचं आम्ही जज बनू. हा हे प्रमोशन वगैरे चालूच राहील. हा आम्ही आलोय तुला भेटायला. अयो दादा थँक्यू सो मच. आता काय बोलू तुम्ही असं बोलल्यानंतर. आणि गौऱ्या तुला माहिती आहे त्या हमरे के तुमरे को पेक्षा तुझे फॉलोअर्स जास्त आहेत. नाही दादा अरे तसं नाही दादा. अरे हो अरे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर तसं काय. प्रेम वगैरे काय नाही. तू भाबडा आहे बाळा. तू भाबडा आहे. तू ना काय होतो तू दिवसभर शूट मध्ये असतो. हा. एपिसोड बघायला तुला वेळ मिळत नसेल ना. कारण दिवसभर शूट आणि रात्री 9 नंतर तुला काही दिसत नाही. एपिसोड मी बघतो आणि तू कसं तिकडं तोंड करून करतो ना सगळं. तुला साईडचे एक्सप्रेशन दिसत नाही. तू जेव्हा करत असतो ना एवढा परफॉर्मन्स सगळे स्टंट उगाच इन्सिक्युअर. गौऱ्याचं पाठ कसं होतं, गौऱ्याचं फंबल कसा जात नाही, गौऱ्या कुठल्या देवाची प्रार्थना करतो की त्याला सगळं हे जमतंय आणि आता गौऱ्याला सही काय कॉमेंट देणार. उगाच जळतात रे. खूप जळ. नाही तसं नसेल असं मला वाटतंय ना. अरे राजा तुला माहित नाही. तू परत सांगतो तू खूप भाबडा आहे. तुझ्यावर सगळ्यात जास्त जळणारा एक माणूस इथं आहे. कोण
प्रसादो. नाही ओक सर नाही. अरे मी सांगतो तुला, प्रसाद तुझ्यावर सगळ्यात जास्त जळतो. माझा मित्र आहे, पुण्याचा आहे, आम्ही पुण्यात होतो, पुण्यापासून मित्र आहे. एक फिल्म पण केली त्याची आता. पण मला माहिती त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतो तुझ्यावर. दादा काय रे? म्हणजे दादा विथ ड्यू रिस्पेक्ट हा. मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. तू फक्त मोठा घास घेतोय म्हण. दादा काही असो, पण दादा एक खरं सांगतो, हा. प्रसाद सर गौरववर जळतात. मला माहिती. बघितलं? हो मला बघितलं? माहिती. प्रसाद सर गौरववर जळतात. कळलं? आता बघ, मी पुण्याचा नाही, मी ठाण्याचा, ते पुण्याचे. बरोबर. मी काय त्यांच्यासोबत फिल्म नाही केली, त्यांनी आत्ताच फिल्म केली. आणि आपण असं एकत्र इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, बरोबर. त्यामुळे खोटं नाही बोलणार. बरोबर, जे अगदी खरं ते खरं दादा. अगदी बरोबर. मला नाही वाटत असं करतील म्हणून. मला अजून सांगतो थांब, आज मी सगळं बिंग फोडायला आलोय. तुझा इथला अजून एक प्रॉब्लेम आहे, आणि तो म्हणजे सई. अरे बापरे, सई मॅडम एकदम साधे दिसतात रे, म्हणजे असे येतात मस्तपैकी spray वगैरे. मला वाटलं नव्हतं यार, म्हणजे मारतात मी एकदम साध्या सुध्या समजलं. जंगमगू एक मिनिट का बसा. सर सई मॅडमचा प्रॉब्लेम मला सांगा, काय काय झालं? सई सई बिचारी एकदम निरागस आहे, हा. तिचा प्रॉब्लेम नाही. पण प्रसाद, तो प्रॉब्लेम आहे. काय? काय होतं, तो तिथं 1.5 फुटावर बसतो. हा हा, ती त्याला काहीच म्हणत नाही. हा. आणि तू इथं 20 फुटावरनं ऍक्टिंग करतो, तुला चार्मर म्हटलं. हा, कळलं? अच्छा, म्हणजे त्याचा राग आहे का? हा, हे बा अजय बसलाय, मी आहे. आजपासून आमचं तुला बॅकिंग. बिंदास भिड, तू बस. भिड. हा आजा, हा. आजपासून बॅकिंग. तुला इतके वर्ष ते जे तुझ्या मनात सलतंय ते आज ओक. सगळे खतखत बाहेर काढ. म्हण, प्रसाद ओक तुझ्यावरच जळतो. बोल बोल. म्हण बिंदास. भाई बोलू का रे? बघ बाबा तुझं आता. हे गेस्ट आहेत, हे आज आले, हे जाणार, नंतर आपल्या बरोबरच आहे बाबा तू. नाही गौऱ्या, बिंदास बोल. अजय मी कायम तुझ्या बरोबर. बरं हा हा, पाठीशी आहे ना? हा, अगदी तुझ्या बरोबर डोळ्यात डोळे घाल त्याच्या. आणि म्हण, प्रसाद ओक तुझ्यावर जळतो. बरं असं म्हण, तो तुझ्यावर जळतो. बोलतो प्रसाद ओक सर माझ्यावर जळतात. सर कशाला म्हणतोय, आणि आवजाव कशाला? तो तुझ्यावर जळतो. म्हण. ते माझ्यावर जळतात. परत ते- गौऱ्या, या आवाजात बोलू नको. मी तुझे स्किट सगळे बघतो, मला तुझा टोन माहितीये. तुझ्या त्याच आवाजात म्हण, तो तुझ्यावर जळतो. तो माझ्यावर जळतो. अजून जोरात. तो माझ्यावर जळतो. अजून. अरे तो जळतो माझ्यावर. अरे मी काय केलंय? इमानीतपणे काम करतोय, का जळतो माझ्यावर? का जळतो माझ्यावर? वा 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 गौऱ्या, इकडे जवळ आहे, जवळ आहे मला. जवळ आहे. कसं वाटतंय? मोकळं वाटतंय, मोकळं. एकदम मोकळं. गोस्वामी सरला पण बोलू काय? अरे गौऱ्या, एकेकाला अंगावर गेली. आपण करू ते. थांब. आजी तुला आपल्या पाठीशी आहे, मी काय घाबरत डन. नाही. एकदम बिंदास. तुला हे सांगितलं ना, आता अजून एक सांगतो. त्याचा पुढचा प्लॅन काय माहितीये? पुढचा प्लॅन हा सांगतो मी तुला, तेच सांगायला आलोय. त्याला तुला या शो मधनं काढायचं. मला हम्म. हा बाबा, मोठी माणसं आहे, काढू शकतात. चॅनलमध्ये ओळख आहे, प्रोडक्शनला ओळख आहे, काढतील. आपण लहान माणसं, आपण काय बोलायचं बरोबर. दादा? मला सांग, तू सोनी मराठी साहेबांना ओळखतो? ते सोनी मराठी ना चॅनेल. चॅनल नाही रे, त्याचे ओनर, हेड. हा, अजय भालवणकर सर माहित आहे मला. अजय भाळवणकर फक्त सोनी मराठी या चॅनेलचा हेड आहे. हा. मी म्हणतोय सोनीचे मालक जे जपानला असतात, सोनी मराठे. पण मी त्यांना कधी बघितलं नाही, पाहिलंच नाही त्यांना कधी मी. नाही बरोबर आहे, तू नाही बघणार आणि तुला बघू दिलं पण जाणार नाही. कारण हे मधले असतात ना, हे अमित फाळके वगैरे, ते तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देत नाही. हो काय? लक्षात घे. कारण काय आहे, जर का सोनी मराठी साहेबांनी तुला बघितलं हा. आणि त्यांना तू आवडला, हा. तर महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून तू जपानची हास्य जत्रा करशील. आणि भाषेचा प्रॉब्लेमच नाही, कारण इथं मराठी तुझी बोंब आहे. जपानीचं काय, नाही कळलं तरी चालतंय.
नाही, अमित फाळके सरांचं बरोबर बोललात तुम्ही. हो. आला ना इतके डेंजर इंग्रजी बोलतात, बापरे 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 बापरे, कळतच नाही. येस सर, नो सर, आम्ही एवढंच फक्त बोलतो. पण आणि आल्यावर डार्लिंग डार्लिंग करतात ते अरे जरा. तेच खोटं आहे. हे डार्लिंग डार्लिंग बी काय नाही, ते फक्त तुला पुढं जाऊन द्यायचं नाही बस. मला सांग, प्रसाद ओक कुठला? पुणे. नारायणपेठ. ओके. अमित फाळके कुठला? पुणे. नारायणपेठ. ओके. मी कुठला? पुणे. नारायणपेठ. दादा. ऐकून घे. पण आम्ही शनिवारवाड्याच्या बाजूला आहेत, ते सगळे चांगले लोक आहेत. हा. हे गेमडपंथी सगळे पलीकडचे. आणि तुला सांगतो, तुला सोनी मराठे साहेब ओळखतात. काय सांगताय? हो. अरे बाप, मरतो का काय मी? ह्या अरब बापवरूनच तुला सांगतो, ह्या दिवाळीत हा. त्यांना सोनी मराठीची टॅगलाईन चेंज करायची होती. होय. सगळं ठरलं, फायनल झालं, आणि त्यांनी टॅगलाईन सिलेक्ट केली, अरब बाप जुळूया अतूट नाती. फायनल. हे झालं होतं? हो, या दिवाळीत चेंज करायचं होतं. मग काय झालं? यांनी फोन केला, म्हणे कशाला त्या गावऱ्याला मोठं करताय, आणि इथं बसून तुला सांगतो व्हेरिएशन कर. अजून हे इथं थांबलेलं नाही तो. मग? त्यांनी तुझं ते अरब बाप मरतो काय मी, हे तू जन्म दिलाय ना. बरोबर. हा. त्यांनी स्वतःच्या नावावर त्याचं रॉयल्टी घेतोय आणि ते रजिस्टर केले. स्वतःवर? स्वतःनी घेतले आणि त्याचं त्यांनी रजिस्टर केले ते टायटल. अरे मला किमान 500 रुपये तरी द्या मला. काय माहित आहे ना, म्हणून मला सगळ्यांना सर नको नको वाटायला लागलं. आई शब्द सांगतो आता. तुला सांगतो ऐक, सोनी मराठे साहेबांना सुद्धा प्रसादोक नको नको झालंय. त्यांना त्याला काढायचंय, ते कारण शोधताय. कारण शोधतायत? काय कारण? दादा, ह्याचं पण चुकतं ना. कसं? अरे हा काय व्हेरिएशन देत नाही, मग त्यांना कारण कसं मिळणार? दादा. हे बघ, तुला आता सांगतो मी, तुला व्हेरिएशन द्यायचंय ना, हा. तुला एक सुवर्ण संधी आहे, ते येत आहेत. प्रसाद इकडे येत आहेत? प्रसादोक कशाला येतील एअरपोर्टला? मग इकडे कोण येत आहे? सोनी मराठे साहेब. इकडे येत आहेत? येस, सोनी मराठे साहेब येतात आमच्याशी भेटायला. हा. आमची एक मीटिंग आहे आता इंडियन आयडलच्या प्रमोशनसाठी. तर आमची मीटिंग आहे, ते मला ओळखतात. त्यामुळे मी इथं थांबलो ना, तर ते मला ओळखतील आणि मग ते काही होणार नाही. तर तू एक काम कर, तू त्यांना इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी व्हेरिएशन कर. व्हेरिएशन? सांगतो थांब. गौऱ्या, तू भिकारी बन, अप्रतिम भिकारी बन, ओरिजिनल पेक्षा खतरनाक भिकारी कर, आणि त्यांनी तुला ओळखलं नाही पाहिजे बस. आई शपथ सर, असा भिकारी करतो ना, डायरेक्ट पॅकअपच करतो बघा. तू फाटका शर्ट आणलाय? हा, आणलंय ना. मी फाटकी पॅन्ट आणली, पण उपयोग नाही. हे का तू फाटका शर्ट बॅगेत घेऊन फिरतो? अरे ते मी गाडी चोरीला गेली ना माझी. मी दुसऱ्याची चोरायला गेलो होतो, लय मारला मला तेव्हाच आहे हा. तो शर्ट? हा. हा. गौऱ्या, इकडे बघ, थोडं काळं लावू तोंडात. ऍक्टिंग तर बघ रे आता दत्तू आपली. हे काय? चलो बाय, बॅग भरो बाय, बॅग भरो. वापस पुणे. व्यवस्थित. सोनी मराठी साहेब, आपण आलेला आहे. बस बस. ओके ना? Correct, Done आहे ना? correct. थांब थांब. आता बघ अशी ऍक्टिंग करतो ना. दादा कुठे? दादा दादा ए ओंक्या, गौऱ्या कुठे? अरे दादा, दादा गौऱ्या. आई ग, कसला भिकारी दिसतोय, कडक भिकारी दिसतोय. गौऱ्या, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ते आले की ते ओळखलं नाही पाहिजे अशी ऍक्टिंग कर. आम्ही तिकडे आहोत, हे दोघं शूट करतील, आम्ही तुझं व्हेरिएशन शूट करून मग त्यांना दाखवू. पण मी काय म्हणतो, मी सोनी मराठे साहेबांना ओळखू कसं? तो एक प्रॉब्लेम आहे. हा. तो एक कारण त्यांना पण आहे ना ऍक्टिंगची हाऊस आहे, आणि ते वेगवेगळ्या गेटअपमध्ये येतात. ओके. आत्ता पण कुठल्या गेटअपमध्ये येतील सांगता येत नाही. अच्छा. पण मी जर इथं थांबलो तर ते मला ओळखतील, आणि त्यांना हेही लक्षात येईल की तू गौरव आहेस, ओके ओके ओके. आणि चालेल तू चालेल. भिकारी नाही वाटणार. माझ्यामुळे तूही रॉयल वाटशील. कळलं? तर मी तिकडे जातो. Yes. तू जे लक्ष ठेव आणि परफॉर्म असं कर ना की कमाल. या सगळ्यांना उत्तर देऊन टाक, व्हेरिएशन देत नाही, व्हेरिएशन देत नाही. भिकाऱ्याला पण लाज वाटेल असा भिकारी करतो. कमाल, खडक. भिकारी को भी. अरे, बस जाता नाही नीट कर गौऱ्या. ऑल द बेस्ट. हे बॅग घे, बॅग घे. अभी वेरिएशन का बादशाह. हा, सोनी मराठी साहेब कधी पण येतील. सोनी मराठी साहेब, आता बघा गौरव मोरे कशी ऍक्टिंग करू. बढ़िया ना. हे सोनी मराठे सर असतील, मला माहित आहे. गेटअप घेऊन आलेत आता. हा हा.
परदेसी परदेसी जाना नहीं. हसतायत म्हणजे मला ओळखलं दिसत नाही. यस. इधर है बे. इधर से आयल है. हा नया है क्या? अरे साहेब मी भिकारी नाही. मला माहित आहे तुम्ही सोनी मराठे साहेब आहे. सोनी मराठे साहेब नमस्कार. क्या? सोनी मराठे साहेब मी गौरव मोरे भिकारीची ऍक्टिंग करतोय. कोई अलग माल मारेला है क्या? नाही गावात निकालूंगा. अरे माझे मित्र तिकडनं शूट करताय. कौन शूट करेला है? माझे मित्र आहेत. तेरी देख ये ब्लेड निकल के ना ऐसे ऐसे जगह वार करूंगा ना सुबह का सबको वांदा करे. किधर है? हेलो सामने आ बे. अरे साहेब क्या? माझे मित्र ऐका ना मी गौरव मोरे तुमच्या शो मध्ये काम करतोय. मतलब तू बच्चे लेके आया है अरे इधर? नाही बाबा. इधर रुक, इधर ही रुक. मेरे पंटर लेके आता मैं देख तुम लोग को ना ऐसा पेपर में रोल करके इधर ही फूकेगा मैं. तू तू ऐका ना साहेब. तू अरे छोड़ ऐका अभी ना. तू. मैं नहीं आता तेरी. अरे साहेब ऐका ना. पीछे मत आ बे. पीछे मत आ तेरी. पीछे मत आ तू. पीछे मत आ. ओ, क्या काय यार. अरे येडे काय झालं. काहीतरी गर्दुल्या बरोबर बोलत बसला तेवढा सोनी मराठे साहेब आले असते तर. तुम्हीच तर बोला ते वेगवेगळे गेटअप घेऊन येतात म्हणून. अरे पण सोनी मराठे साहेब आहेत ते. गर्दुल्ला का करतील ते? जरा स्टेटस कोण आहे यार हा यार. थांब ना यार ये ना. काय सोनी मराठे साहेब गौऱ्या कुठं आहे. ते बघ समोर बसलेत. ते अजय दादा आहेत मला कळतं तेवढं. अरे ते मराठे साहेब अजय दादांचा गेटअप घेऊन आले. जा तू. हो काय? ओ, सोनी मराठे साहेब मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही बसा. या प्रजोदोकला शो बंद काढून टाका. मी तुम्हाला चांगले फिल्टर पाण्यातले जज देतो आणून. एका शब्दात बोलतील क्या भाजी काम केलेलं आहे बाप. काय शपथ मी याचं काय केलंय. 3 वर्ष इमानीत बरे काम करतोय प्रयत्न करतोय का माझ्या मागे लागलेत. यांना काढा प्लीज सोनी मराठे साहेब. मी पाया पडतो. गौऱ्या काय करतोय? सोनी मराठे साहेब अरे राजा सोनी मराठी म्हणून कोणी माणूस येईल का? मग? प्रँक होता. मी इतक्या वेळ तुझी मजा घेत होतो हे नाही आणि मजा घेतोय. मला वाटलं तू एवढा बोलणार नाही एवढं ओकणार नाही. काय काय बोलून गेलं त्याला. इकडे हे उसवाला गण ओकसार आधार गुणाचा बाबा. जोरदार टाळ्या. छप्पन परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू. कमाल कमाल कमाल. सही. थँक्यू. तुझी काय गरळ ओकली आहेस गौरव त्याबद्दल ओकांचं काय म्हणणं आहे ऐकूया. बेबी ब्रिंग इट ऑन. आलिंगनाला आलिंगन द्यायला येतोय मी पण माझ्या मित्राला. तुमच्या तिघांशी बोलतो मी. क्या बात आहे अतुल. फॅन्टॅस्टिक यार. थँक्यू थँक्यू. म्हणजे मला असं वाटतं की जितक्या सहज तुम्हाला चाल सुचते ती त्याच्यापेक्षाही सहज तू आज अभिनय केलास. आणि मला असं वाटतं तुमचं प्रत्येक गाणं जितकी वर्ष लोकांच्या लक्षात राहील त्याच्यापेक्षा जास्त वर्ष तुझा परफॉर्मन्स लक्षात राहील. वा वा. वंडरफुल. थँक्यू आणि थँक्यू. हे भीतीदायक आहे बघा. वा 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 क्या Thank you, बात. फार मजा आली फार मजा आली. गौऱ्या हा मूळ मुद्दा. नाही गौऱ्या काय आहे की मागच्या वेळेला पण मी असं म्हणलं होतं की आमचं एवढं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझा अपमान आणि तू इतरांचा केलेला अपमान आणि तुझा होणारा अपमान ह्याच्यात इतका गोडवा असतो
की मला तर आता असं वाटायला लागलं दिवाळीत लोक मिठाई पाठवतात ते पाठवूच नाही, इतका गोडवा आम्ही साठवतो दररोज तुला बघून. फॅन्टॅस्टिक गौऱ्या, फॅन्टॅस्टिक, अप्रतिम. बघूया स्किट विषयी अजय दांचं काय म्हणणं आहे. दादा, मी सोनी मराठे साहेब आहे. त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की अतुलने अमेझिंग काम केलेलं आहे. बाय द वे, मी प्रसाद तुला गोष्ट सांगतो किंवा सगळ्यांनाच, आमच्यामध्ये जेवढं एक म्युझिकचं जेवढं आहे, ओके, सो लहानपणापासून ही सगळी होती गोष्ट. घरात कोणी गायक नाही वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांना माहिती, दॅट इज ओके. संगीत नाही वगैरे, पण आमच्याकडे नक्की घरात एक ॲक्टर होता कायम, जो म्हणजे अतुल. सो आज नाही, लहानपणापासून कायमच नाट्य वाचन स्पर्धा असो वगैरे. ॲक्च्युली झालं काय, म्युझिक टूक ओव्हर सो मच, एवढं म्युझिकने टूक ओव्हर केलं की त्याच्यातला ॲक्टर जो लांब राहिला तो लांबच राहिला. आय थिंक दिस इज द डे आय एम सरप्राईज राईट नो. मला कोणी सांगितलं नव्हतं, मला खरंच माहीत नव्हतं असं काही घडणार आहे आज. आय सिरियसली मला खरंच माहीत नव्हतं. सो मी सोनी मराठीचं किंवा आपल्या या हास्य जत्रेच्या टीमचं मी धन्यवाद करतो, बिकॉज आय थिंक कुठेतरी अतुलने तो जो ॲक्टर त्याच्यातला तो जो कुठेतरी विसरला असेल, आज त्याला इथे साकारता आला, विच इज आउटस्टँडिंग. त्याने जे आज अमेझिंग, आमच्या वडिलांनी आता जर बघितलं असेल, ही विल बी अमेझिंगली हॅपी. आमच्या आईला एवढा आनंद होईल. नो बडी हॅज सीन अतुल ॲज दिस, नेवर बिफोर. Wow. आणि अतुल, यू हॅव डन अमेझिंग, सुपर, लाईक सिन्सिअरली अमेझिंग. आय एम सो हॅपी अँड लव्ह यू ऑल. सुपर. दादा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा जो काही मी प्रयत्न केला त्याला तुम्ही इतकं गोड मानून घेतला, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण तुमच्या सगळ्यांची एनर्जी इतकी अफाट आहे आणि त्यांनी इन्स्पायर केलं मला की काहीतरी कर. म्हणजे माझ्यासाठी इन्स्पिरेशन दत्तूपासून तुम्ही सगळे आहात. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. म्युझिशियन्स, थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं इन्स्पायर केलं, एवढं कौतुक केल्याबद्दल थँक्यू. गोस्वामी सर, खरंच थँक्यू सो मच. पण खरोखरच आम्ही या मंचावरचं आज तागायचं वन ऑफ द बेस्ट स्किट आम्ही आता अनुभवलंय आणि त्याच्यात सिंहाचा वाटा तुमचा आहे अतुल सर. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. खूप धन्यवाद, तुम्ही हे स्किट आज इथे परफॉर्म Thank you. केलं. Thank you. थँक्यू सो मच. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम. सगळ्यांना अरुण कदम बोलतो मी. सागरीला फसवलं का नाही ब्या. मला प्रसाद ओळख, मी कुठं आलोय ओळख. मसाज पार्लर. असला आम्ही दोघं एकत्रच जायचो, याला माहित असणार. पण आज मी एकटाच इकडे आलोय. आज मी मसाज म्हणजे तुम्हाला सांगतो, पूजा नावाच्या एक पोरगी आहे, तिच्याकडनं आज मी मसाज करून घेणार आहे. जाम भारी मसाज करते ती, मन मसाज करणार आज मी. मसाज हॅलो करा माझं मसाज. हॅलो सर. हॅलो. वेलकम टू आवर मसाज पार्लर सर. येस. मला सांगा, कोणाकडे बुकिंग केलंय तुम्ही? पूजा आहे ना, पूजा. अच्छा, मी ऑलरेडी ऍडव्हान्स पैसे पण भरले. ओके. पूजा? मी पूजा नाहीये सर, मी प्राजू आहे सर. पूजाला बोलवा पटकन. वेट अ मिनिट सर, मी त्यांना लगेच बोलवत आहे. बी कम्फर्टेबल सर, बी येस. कम्फर्टेबल. आज पूजा बरोबर मसाज, मजा पूजा. हॅलो अरुण कदम. येस. हॅलो. हा, मीच अरुण कदम आहे. प्लीज पूजाला पाठवा. हॅलो सर. हा. मीच पूजा. पूजा चोळे. पूजा चोले. येस सर. राजू प्लीज. येस. इकडे
तुझं नाव आठव. तुझं नाव काय? तुझं आठव काय नाव? पूजा चोळे. अरे असं कसं पूजा चोले? पूजाची स्पेलिंग आठव. PUGU. नाही सर, असं नाहीये सर. ते PUJA पूजा. आय एम पूजा. आणि तुम्ही माझ्याकडेच मसाज बुक केलंय सर. तू खरंच पूजा आहेस काय? येस सर, मीच पूजा. अरे पूजा नावात किती गोडवा आहे, किती सौंदर्य आहे, किती माधुर्य आहे. अरे म्हणजे तुझ्या नावात किती गोडवा आहे, हा. किती सौंदर्य आहे, किती मार्दव आहे ते. आता माधव. अरे हिच्याकडे बघून मार्दर्व नाही, माज वाटतोय नुसता. सर पण आता अनफॉर्च्युनेटली मीच पूजा आहे आणि तुमच्याला माझ्याकडनं मसाज करून घ्यावा लागणार आहे. प्लीज सर, प्लीज कम प्लीज. अरे मला सांग, ज्या आत्याने तुझं नाव ठेवलं नाही तिला पहिलं इकडे घेऊन ये. तिला पहिली मी धुरी लावतो. तिने हे तुझं सर पाय तुझं- ऍक्च्युली माझ्या आत्याला पूजा हे नाव खूप आवडायचं म्हणून तिने माझं नाव पूजा ठेवलं. तर तुझ्या आत्याचं नाव काय आहे? सुबोध. सुबोध आत्या. सर तुम्ही लवकर मसाजला आपण सुरुवात करूया सर. मला तुझ्याकडनं मसाज नको. चल. सर असं करू नका सर, तुम्ही ऑलरेडी पैसे भरले आहेत. हा प्लीज लवकर चालू करा, खूप वेळ गेला डिस्कशन मध्ये. नाही नाही, मला मसाज नाही करायचं. बरं मग सर मी दुसऱ्या कोणाला बोलवू का? दुसरं पाठव. रामण्णाने मसाज केला तर चालेल? म्हणजे पूजा म्हणजे पुरुष आलाय, रामण्णा म्हणजे बाई आहे ना. या, पाठवा रामण्णाला. रामण्णा क्लायंट आलाय, ये मसाज करायला. रामण्णा सर. रामण्णा ए, हा कोण? रामण्णा सर. ही काय फालतू घरी? पूजा म्हणजे तू आलास, रामण्णा म्हणजे रामण्णाच कसा आला? बाई आला पाहिजे ना कोणतरी. सर रामण्णा म्हटलं रामण्णाच येणार. रामण्णा मसाज करायला लागेल. तू माझ्या बॉडीला टच पण करू नको. चालली की तू? सर रामण्णा जाऊ जाऊ. फालतू घरी चालले. सर एक तर माझ्याकडनं मसाज करून घ्या किंवा तुम्ही घरी जा, पण पैसे तुम्हाला रिफंड मिळणार नाही. मी घरी नाही जाणार. मी इथं मसाज करायला आले. मला मसाज कर. काय तो पटकन ओके मसाज सर. कर. प्रकाश, ए प्रकाश प्लीज कम. सर प्रकाश, ही माझा बायको प्रकाश. अरे तुम्ही सगळे डोक्यावर पडलेत का? तुम्हाला काय कळतंय का? अरे हा तुझा बायको कसा असेल? नाही ह्याचं नाव काय? प्रकाश. सर माझ्या आत्याने नाव ठेवलंय तिचं प्रकाश. आत्याने नाव ठेवलंय प्रकाश. ऍक्च्युली ना आत्यालाच दोरी दिली पाहिजे. सगळे यांच्या खानदानीची वाट लावून टाकले. हा पूर्ण नावाचा गोंधळ. अरे तुम्हाला साधं कळत नाही काय? बघा मी सांगतो व्याकरण मध्ये काय असतं. पुलुंगी, स्त्रीलुंगी, नसुपुकलुंगी. अरे यातलं काय माहितीये का नाही तुम्हाला? नाही सर सगळं होत राहील. फक्त प्रकाश काय तू उभ्या उभ्या करतोय? जा ना रोलर घेऊन ये. सरांना रोलर मसाज द्यायचा आहे. लवकर रोलर घेऊन ये. सर रोलर मसाज तुम्हाला प्रचंड आवडेल. हे बाबा. आमचा खूप खास है आहे. ना? येस सर. थँक्यू. प्रकाश. रोले तो रोले. Yes. तेवढं समाधान. सर हा. रोलर मसाज. अरे वा. सर सर ऐका सर ऐका ऐका. अहो सर जोरदार टाळ्या. अतिशय मार्दवयुक्त असा परफॉर्मन्स. मला जाम आवडला, मजा आली. सई काय म्हणशील? अरुणदा, तुम्हाला कुठलाही जॉनर द्या, तुम्हाला कसेही डायलॉग्स द्या, तुम्ही ते पुल ऑफ करता. आजही तसंच झालं. आम्ही खूप हसवलं, तुम्ही आम्हाला खूप जास्त हसवलं. आणि आम्ही पण खूप एक्सायटेड होतो. पूजा मसाज पार्लर वगैरे सगळी वातावरण निर्मिती झाली होती आणि माझा भाऊ पूजाच्या रोलमध्ये असेल हे सरप्राईजच होतं माझ्यासाठी. मजा आली. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.
मंडळी आता रुग्णशय्येवर पडलेल्या एका रुग्णाची काळजी घ्यायला येत आहेत एक मावशी. बघूया तिथे काय घडतंय. अरे ए श्याम, काय अरे राहू दे ते सगळं. हं? तू निघ. अरे तुला कामावर जायला उशीर होतोय ना रे. अहो अण्णा, नाही होणार उशीर. हे बघा, आजपासून तुम्हाला सांभाळायला आहे ना नव्या मावशी येणार आहेत. बर. त्या एकदा आल्या ना त्याच्यानंतर मी जातो. ठीक आहे? हे काय आता? नाही, हे एक चांगलं काम केलंस. बापाचे आशीर्वाद मिळतील तुला. नमस्कार नमस्कार. नमस्कार श्याम राजपूत. हो, मीच. नमस्कार, मी नंद्या. नंद्या? नंदिनी, नंदू. अच्छा अच्छा अच्छा. अण्णांना सांभाळायला. हो. हा कोण? हा मुलगा माझा. बरं बरं बरं. घरी एकटं कसं सोडणार ना, म्हणून त्याला पण घेऊन आले. नाही काय आहे, अण्णांना जरा आरामाची गरज असते. त्याने दंगा केला तर? नाही अजिबात दंगा करणार नाही तो. नाही. आणि त्याला सवय येतो, माझ्या बरोबर कायम असतो. हो का? अजिबात दंगा करणार नाही, कोपऱ्यात बसून राहील तो. हो हे बघ, हे गेलं बघ. हे बघ ना. बसलाय ना. खरंच कोपऱ्यात बसला. हो लहान आहे हो लेकरू, लहान आहे. अहो, काय बोलता, हा लहान आहे? दाढी आहे त्याला. ती जन्मखूण आहे त्याची. दाढी जन्मखूण कशी काय असेल हो? बघा त्याच्याकडे केवढी मोठी दाढी आहे. त्याच्यातून जो चेहरा आलाय ना, ती खरी जन्मखूण वाटते मला. पण उगीच आणला तुम्ही त्याला. नाही म्हणजे नाही, खरंच नाही मस्ती करणार तो. नाही का अण्णा, तसं नाही मस्ती करणार. नाही बसू दे पण गोड आहे हो. हा छान आहे. गोड नाही आहे. मस्ती करणार. राहू दे ना लेकराला. राहू दे रे तिकडे. बरं. मी त्याच्यासोबत गप्पा मारेन थोडा, तेवढाच मला विरंगुळा. ठीक आहे. काय कमरेचं आणि गुडघ्याचं ऑपरेशन झालंय हो ना. का? हो, म्हणून महिनाभर जरा त्यांना चालता फिरता येणार नाही नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी आले ना, मी व्यवस्थित काळजी घेईन त्यांची. हो आणि मी अगदी छान सुश्रूषा करते. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही सांगते तू निघ रे, तुला हो, कामावर ऐका जात. या ज्या गोळ्या आहेत ना, या गोळ्या. हा, मला ते सांगा सगळं, बापरे. या गोळ्या आहेत ना, हा, त्यांना हा. आता 5 मिनिटांनी द्या. बरं, हा. नंतर याच गोळ्या जेवणानंतर द्या. बरं, हा. हा. अण्णा अण्णा हा. येतो आम्ही. हा. आरामात अण्णा निवांत. येतो. हा. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या. हा हो. हा 5:10ची ट्रेन असते माझी. बर. अण्णा मी आहे बरं का आता तुमच्यापाशी. हा काही लागलं तर सांगा बरं का. जेवणाची वेळ झाली की जेवूया, गोळीची वेळ झाली की गोळी घेऊया. ए कार्ट्या, ए अभ्यास करून घे ना. होमवर्क आहे ना, होमवर्क करून घे. पण आई, होमवर्क तर घरी करायचं असतो ना. हे कुठे आपलं घर आहे? अरे वेड्या, आपलंच घर समजून कर होमवर्क. स्वतःच घर समज. चालेल जा बस अभ्यासाला. गुड बॉय, जा पटकन. गोड आहे हा तुमचा मुलगा. हो माझ्यावर गेलंय. गोड म्हणालो मी, गोल नाही. वा बिछाण्यावर आहे तरी चरबी आहे अजून. काय म्हणाला? नाही चरबी. हे आपलं हे गोळ्यांची वेळ झाली. गोळ्या गोळ्यांची घे वेळ माझ्या. आई 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 एक इथे मिनिट थांब. ठेवल्या, एक इथे मिनिट. असतील गोळ्या त्याने माझ्या. सांगितलं मी घेते. अहो तुम्ही पडाल. आई, मी घेते. मी एक प्रश्न विचारू? काय प्रश्न? नको आता कुठला प्रश्न विचारू. अहो विचारू दे हो प्रश्न. मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखू नये, नाहीतर त्यांच्यामधली जी चिकित्सक वृत्ती असते ना, ती खुंटते. बोल बाळा, विचार. तुम्ही कधी मरणार? हे प्रश्न विचारतात. नाही आजोबा, म्हणजे माझी आई ज्यांच्याकडे कामाला जाते ना, ते जास्त दिवस जगत नाही. हो म्हणजे परवा मी ज्या आजोबांकडे गेलो होतो ना, आम्ही सकाळी तिथे पोहोचलो तर ते दुपारीच मेले. हो. मग आम्ही वडापाव खात संध्याकाळी घरी. काय माझा अनुभव मी डोळ्याने बघितलोय. 3 महिन्यात 10 जण गेले. वाटेल ते बडबडतो रे. त्यांचे दिवस भरत आले होते. हो तुमचं तसं आहे का? नाही. तुम्ही ठणठणीत आहात की नाही? ठणठणीत. मी आले आता काळजी घेईन तुमची. काळजी करू नका. गोळ्या घ्यायच्या राहिल्या मगापासून म्हणते बघा. हा घ्या गोळ्या घ्या. चला घ्या. हा वाटी करा हाताची. मी काही चाळण आहे. असं रे. शाबास. पाणी लागेल ना आता? पाणी लागेल म्हणजे जरा उठवता. एक असं मिनिट उठवून उठवते. बसवा. 1 सेकंद. त्याशिवाय गोळ्या घेताच येणार नाही तुम्हाला. या अरे बापरे. मी दे माझ्याकडे दे. जर पाण्याचा ग्लास हे घ्या गोळ्या घ्या. घ्या पाणी घ्या.
सावकाश घेतल्या या. अरे, दादा अहो ते मगाशी काय ठेवलं होतं पाठी तुम्ही ए माझा पाय होता मांडी. हा तर मग असं कसं एकदम अचानक केलं प्लीज झोपा आता गोळ्या झालेल्या आहेत घेऊ ना बरं का थोडस शेकूया आपण. काय झालं काय झालं केवढं गरम पाणी आहे त्याच्यामध्ये. बापरे. अरे काय चाललंय तुम्हाला आराम करू द्या म्हटलं जरा झोपू दे जरा जरा शांत मला झोपू द्याल तुम्ही. झोपा हा? झोप लागली ग बाई म्हाताऱ्याला दमतात ना कष्ट. घे 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 गेले काय मार 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 घे वो का बंदूक आहे बंदूक आहे बंदूक आहे. हा हा मार 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 या टुप 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 आता बॉम्ब घे बॉम्ब मार ना त्याला मार 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 बॉम्ब घे या ठोक या ठोक. काय आहे अरे काय म्हातारा माणूस आहे काय झालं बिलं असतं अरे म्हणजे झालं बिलं असतं म्हणजे हाड सरकलं डॉक्टरला बोला नाही डॉक्टरला नको शांबाऊला कळेल ना डॉक्टरला मग श्यामला फोन लाव. नको नको ऐका ना शांबाऊला नको मी करते काहीतरी एक काम करूया आमच्याकडे ते गंडू ठोके बाबा आहे त्यांच्याकडे जाऊया ते मस्त तेल लावून देतील जागेवर असं आणतील. 8-9 वाल्या माणसाकडे मला तर जायचं नाही डॉक्टरला ऊन आहे त्यांच्या हाताला डॉक्टरला ते बोलवा. काय करतील माहितीये का एक पॉइंट बघतील त्याच्यावर खिळा ठेवतील आणि मध्ये 4-5 ठोके मारतील. की मग हाड जिथे तिथे फिट होऊन जाईल. श्यामला बोलवा श्यामला डॉक्टरला आता बोलवा हे नाही असं नाही ऐकायचं नाही, धर नाही नाही नाही, ऐका माझं आपण घेऊन जाऊ. नाही माझं ऐका कसं ऐकायचं? ए दाढीवाला मुला ए नका ए मला नाही, ए नको, ए नको. वा 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 भीक नको पण कुत्रावर अशी अवस्था बघून जाम हसलो मस्त आला परफॉर्मन्स. प्रसादा वा वा मजा आली खूप मजा आली. पॅड्या तुझ्यासारखा एखादा नट ज्याला सतत उभं राहून आणि स्लॅपस्टिक परफॉर्मन्स करण्याची प्रचंड हौस आहे प्रचंड आवड आहे त्याला असं आडवं झोपून परफॉर्म करायला लावायचं ही पहिली मोठी रिस्क पण ती तुझ्यावरच घेतली जाऊ शकते कारण तू जेवढा उभ्यानी चमत्कार घडवतोस तेवढा तू आडवा राहून पण चमत्कार घडवतोसच. फॅन्टॅस्टिक विशाखा सुपर. दत्तू तुझ्या दाढीत किती केस आहेत मोजलेस नाही एकदा मोज तेवढेच पंचेस या मंचावरती तुझ्या दाढीवर निघतील असं मला खात्री आहे आणि ते तुला मोजता येणार नाही कारण ते सतत वाढत राहतील आणि त्यानुसार पंचेसही वाढत राहतील. मजा आली. थँक्यू गाईज थँक्यू सो मच. तर मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार.